आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत। भारताच्या उपेक्षित, वंचित आणि शोषित जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य खर्ची केले आणि अशा या महामानवाच्या विरोधात जे अपमानास्पद वक्तव्य ह्या भारताच्या तळीपार गृहमंत्र्यांनी केलेले आहे ते अत्यंत निषेधार्ह आहे आणि ह्या वक्तव्याचा म्हणजे लोकशाहीच्या मूल्यावर आघात करण्यासारखा हे वक्तव्य आहे आणि ही भारताची जनता ही जी लोकशाहीवर आधारित हे जे आज आपला देश चालत आहे, आपल्या संविधानावर चालत आहो, ही जनता कधी त्यांना माफ करणार नाही। त्यांनी जे म्हटलं की बाबासाहेबांचं नाव घेऊन काय करता, देवाचं नाव घेतलं तर तुम्हाला स्वर्ग मिळेल, म्हणजे त्यांनी बाबासाहेबांना किती हीनतेने लेखाचं आज ही परिस्थिती आपल्या या लोकशाहीच्या मार्गाने चालणाऱ्या या संविधानाच्या मार्गाने चालणाऱ्या देशामध्ये हे मनुस्मृतीवादी लोक हे आणत आहे आणि जनतेने आता आपल्या या सर्व जनतेने, बाबासाहेब केवळ एका समाजाचे नव्हते, संपूर्ण देशाचे, संपूर्ण जनतेचे होते आणि म्हणून आपल्याला आता ही वेळ आलेली आहे की आता आपल्याला सतर्क राहायची वेळ आलेली आहे। त्यांना संविधान बदलवण्याची जी त्यांची मागची मनोकामना होती ती ह्या देशातील जनतेने पूर्ण होऊ दिली नाही। जर त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी बाबासाहेबांचे आपले जी लोकसभा जिथे होते, जिथे ह्या देशाचं कामकाज चालते ते संसदमध्ये, ते तितके पुतळे आणि फोटो हटवून दाखवाव यांच्यामध्ये जर हिंमत असेल तर हे ज्या पद्धतीने आज हे वक्तव्य करत आहे त्यांना वाटत आहे की ही देशातील जनताची धार बोथट झाली आहे, तर ही धार बोथट झालेली नाही आहे। निश्चितपणे ही जनता उसळेल आणि ह्या देशामध्ये ज्या पद्धतीचं यांचं हे राजकारण, गढूळ राजकारण, समाजात तेढ निर्माण करण्याचं राजकारण जे चालू आहे ते राजकारण उधळून लावल्याशिवाय ही जनता स्वस्थ बसणार नाही।